नमस्कार मंडळी, मी नयन जाधव. आपल्या सर्वांच्या आवडत्या आणि विशेष म्हणजे संपूर्णपणे लोकनृत्याला वाहिलेल्या धिनाधिंदा या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. स्टुडिओत जमलेले तमाम रसिक प्रेक्षक आणि तिथे दूरदर्शनवर आपला आवडता कार्यक्रम बघणारे तुम्ही रसिक मायबाप प्रेक्षक, आपणा सर्वांचं धिनाधिंदामध्ये मनापासून स्वागत. तर मंडळी, डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर झाडीबोली चळवळीचे प्रणेते आणि वैदर्भीय लोककला प्रकाराचे अभ्यासक इथे उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर आपण हितगुज करूयाच धिनाधिंदा. मंडळी, आज आपण आपल्या या भागात विदर्भातील काही दुर्मिळ अशी लोकनृत्य लोककला प्रकार याबद्दल माहिती घेणार आहोत, त्याविषयी जाणून घेणार आहोत, काही प्रकार बघणार. नमस्कार सर, धिनाधिंदामध्ये आपलं स्वागत. सर, विदर्भात काही दुर्मिळ अशी लोककला प्रकार आहेत, लोकनृत्य आहेत, याविषयी यांनी सांगितलंच आहे, पण त्याबद्दलची थोडी आम्हाला माहिती हवी आहे. यांनी सांगितलं, मग मला सांगायची काय गरज आहे? नाही, मी थोडक्यात दिली ना, सांगतो. तर विदर्भात अनेक लोकप्रकार आहेत म्हणायचे आणि पुढे लोकप्रकाराची नाव सांगायची नाही अशी अनेकदा प्रथा असते. वास्तविक विदर्भामध्ये दंडार, खडीगंमत, डहाका, कीरपांगणा, गंगासागर असे सर्वसामान्याचे प्रकार, त्यानंतर दंडीगाण, त्यानंतर भिंगी सोंग हे काही जातीच्या लोकसाहित्य लोकवाङ्मयाचे प्रकार आणि त्यासोबतच आदिवासींचे विविध प्रकार असे अनेक लोककलेचे, लोकनाट्याचे, लोकगीतांचे प्रकार आहेत. सर, दंडारविषयी थोडीशी माहिती. यामध्ये आता दंडार हे एक मुख्य आहे आणि बहुतेकांना हे नाव माहीत आहे. दंडार या नावामध्ये दंड शब्द आहे आणि दंड म्हणजे काठी हा नेहमीचा शब्द शब्दकोशातला, तो लक्ष घेऊन काठीशी संबंध दंडारीचा लावतात. पण मला ही उत्पत्ती अजिबात मान्य नाही. दंड हा मुळात झाडी बोलीचा शब्द आहे. झाडी बोलीत आणि विदर्भाच्या इतर बोलीत देखील दंड म्हणजे शेत आणि दार म्हणजे फांदी. शेत आणि फांदी याचा संबंध दंडारीशी आहे. म्हणजे खूप पीक आलं, जे मुठभर पेरलं होतं ते ढिगभर आलं आणि सर्व पाहून शेतकऱ्याला अतिशय आनंद झाला. खळ्यावर तो इतका आनंदित झाला की त्यांनी धुऱ्यावरची 2-3 डहाळ्या तोडल्या, फांद्या तोडल्या आणि तो नाचायला लागला. मला वाटतं दंडारीची ही सुरुवातीची जन्माची अवस्था असावी. सरांनी दंडारविषयी छान अशी माहिती दिलेली आहे. दंडीगान आणि दंडार यामध्ये एक साम्य तुम्हाला दिसलं असेल, दोन्हीमध्ये दंड आहे ना. तर तुम्हाला हे मला सांगितलं पाहिजे की संस्कृत वाङ्मयामध्ये, संस्कृत साहित्यामध्ये दंडी नावाचा कवी होऊन गेलेला आहे. कबीर दंडी असा ज्याचा त्रिवार उल्लेख होतो असा एक श्रेष्ठ कवी आहे. या कवीची आठवण मी दंडार आणि दंडीगान या 2 लोकनाट्य प्रकारामध्ये मुद्दाम जपून ठेवलेली आहे. आणि ही दंडीगान हे दंडी अशा नावाच्या एका जातीचं स्वतःचं गीतांचा प्रकार आहे आणि त्याबरोबर त्यांचा नाट्य प्रकारही आहे. वास्तविक हे सर्व दंडी गावोगावी तेरवीला, बारशाला, कोणत्याही घरच्या उत्सवाला स्वतः तारीख घेऊन जातात, कोणी बोलवत नाहीत आणि त्यांच्यासमोर ते दंडीगान सादर करतात. कलावंतांना बोलवायचं हा प्रकार दंडीगानात नसतो आणि हे दंडीगान रात्रभर चालतं. त्यानंतर ते त्यांच्या यजमानांकडून आणि पाहुण्यांकडून बिदागी घेतात आणि दंडीगान संपतं पहाटेपर्यंत. हे दंडीगान झालं. विदर्भात बी तमाशा प्रकार असतो, माहिती का तुम्हाला? काय सांगता? असतो ना सर तमाशा. आता हो कसं म्हणू मी? असते काय, अनेक लोक चुकीनं विदर्भात तमाशा असं समजतात, पण तो तमाशा नसतो, ती असते खडी गंमत. खडी गंमत, खडी गंमत आणि तमाशामध्ये फार तफावत आहे, फार फरक आहे. खरं सांगायचं म्हणजे खडी गंमत ही तमाशाची माय आहे. अच्छा. तमाशा काल परवाचा 14-15 शतकातला आणि खडी गंमत ही त्याच्या पूर्वीची 11-12 शतकातली. म्हणजे लीळा चरित्रामध्ये जो डबगान आहे त्या डबगानापासून पुढे खडी गंमत निर्माण झाली. आणि केव्हा तरी जेव्हा दिल्लीवरून मोगलांचं सैन्य दक्षिणेत आलं आणि जेव्हा त्या 6-7 महिने आपल्या कुटुंबापासून दूर राहिलेल्या त्या
याला त्याच्या सरदारला वाटले काहीतरी एक मनोरंजन साधन पाहिजे आणि त्यांना म्हटलं काहीतरी दाखवा ना आम्हाला मनोरंजनाचं साधन. आणि म्हणून आपल्या विदर्भातून बुलढाणा अकोला यामधून एक खडी गंमतचं मंडळ त्या ठिकाणी कोणतरी नेलं. तो नाच त्यांनी बघितला, वाह क्या खूप क्या तमाशा आहे. आणि आपला सरदार तमाशा म्हणतो म्हणून मग सारे सरदार तमाशा म्हणायला लागले. तर तमाशा हा नंतरचा, समजलं की नाही. तमाशाची खरी जननकुस आहे ती खडी गंमत. बरं पण सर खडी गंमत म्हणजे मला एक प्रश्न पडला, खडी गंमत ही उभं राहूनच करायची असते आणि तमाशा वगैरे त्याच्यातलं काय थोडंसं सारखं आहे का? सारखंच आहे का ते? खडी गंमत ही उभं राहून करायची असते, तमाशाही तसा उभं राहून करायचा असतो. पण खडी गंमतमध्ये 2 स्त्री पात्र असतात. ही स्त्री पात्र पुरुषच लुगडं नेसून करतात आणि तमाशात बघाल तुम्ही 15-16 बाया अक्षरशः छान नाचत असतात. एक मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की खडी गंमत व्यतिरिक्त महाराष्ट्रात जेवढे काही लोककला आहेत त्या सर्व लोककलामध्ये डफ म्हणून जी काही वाद्य वाजवतात तो डफ नसतो, तो चंग असतो. विदर्भातला खडी गंमत हा एकमेव प्रकार आहे की आमचा प्रत्येक शाहीर हातामध्ये अष्टकोनी किंवा षष्टकोनी चंग डफ घेऊन वाजवतो. ढाका बोललो होतो मी. हा ते माहिती सांगितलं होते बाकीचे आपण सरांकडनं. ढाका बद्दल काय सांगाल? ढाका आता मगाशी उल्लेख केला आम्ही लीळा चैत्राचा. लीळा चैत्रामध्ये ढाका आहे. ढाकाचा उल्लेख केलेल्या 2 लीळा चैत्रामध्ये आहेत. आणि तिकडे रांजणगावला आपल्या नेवाशी माहीत आहे, नेवाशीपासून 20-25 किलोमीटर रांजणगाव नावाचं गाव आहे. तिथं चक्रधर गेले तेव्हा त्या ठिकाणी एका कुंभाराने ढाका वाजवला असा उल्लेख त्या ठिकाणी आहे. अर्थात हे जे विधान लक्षात घेऊन आमच्या नंतरच्या सर्व संशोधकांनी कुंभार ढाका वाजवतात असं विधान केलेलं आहे. मला विदर्भात ढाका वाजवणारा कुंभार कोणी आढळला नाही. तो मातीने मडकी घडतो पण ढाका वाजवत नाही. ढाका आमच्याकडे नाभी वाजवतात, तेली वाजवतात, कुणबी वाजवतात, आमच्या आदिवासीमधले गोंड गोवारी वाजवतात. आणि ढाका अतिशय आमच्याकडे लोकप्रिय असा गायन प्रकार आहे. उन्हाळ्यामध्ये लग्न सराईमध्ये ढाका वाजवणाऱ्याला रिकामी वेळ मिळत नाही. एका दिवशी 3-3 शिफ्टमध्ये काम करतात. इतका लोकप्रिय प्रकार आहे. म्हणजे सर ढाका हा वाद्य प्रकार आहे? ढाका हा एकमेव असा वाद्य प्रकार आहे की त्याच्या या वाद्यावरून त्याला ते नाव पडलेलं आहे. ढाका म्हणजे डमरूची मोठी आकृती, एक छोटा डमरू हातात धरलेला, त्याला थोडा मोठा आकार दिला की ते उपकरण झालं ढाका. आणि ढाका वाजवताना मात्र हाताने नुसता वाजवायचा नाहीये, तर एका हातामध्ये एक छोटीशी काठी घ्यायची, त्यालाही टाहरा म्हणतात. टाहरा दिवाळी दंडारीमध्ये टाहरा असतो तसा ढाक्याला टाहरा असतो. आणि एका हातात टाहरा, दुसऱ्या हाताने बोटाने असा ढाका वाजवला जातो. तो पायात धरून वाजवायचा असतो. लख 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 लख. हे काय चाललंय तुमचं? तुंबडी तुंबडी म्हणजे हा काय प्रकार आहे? तुंबडी माहित नाही? तुंबडी नाही. अरे तुंबडी तुंबडी सांगा ना काहीतरी त्याच्याबद्दल सांगा ना. तुंबडी हो पण ते काय आहे तुंबडी? तुंबडी पण नाही माहित? नाही ना. अरे का माणूस तुंबडी, अरे तुंबडी तुंबडी नाही माहित? पण ते सांगा ना काहीतरी त्याच्याबद्दल तुम्ही. सांगा सांगा सर तुम्ही. तुम्हाला माहित नाही? नाही ना साहेबांना माहितच नाही ना. तुंबडी मगाशी आता आपण जे ढाकावर पाहिलं त्याप्रमाणे तुंबडी हा प्रकार आहे. म्हणजे ढाका वाद्यावरून एक याचा लोकसाहित्याचा प्रकार. त्याचप्रमाणे तुंबडी हा देखील असाच एक लोककला प्रकार, तुंबडी या वाद्यावरून. आता तुंबडी वाद्य काय? तुंबडी कशाला म्हणतात? काही नाही, एक दुधी भोपळा घ्यायचा मोठ्या आकाराचा असा, आणि हा दुधी भोपळा घेतला त्याच्यावरून ती छिद्र पडायचं, आतला पूर्ण त्याचं गर काढून टाकायचा आणि त्यामध्ये असे 5-7 खडे टाकायचे आणि वरतून बंद करून टाकायचं. खालच्या भागाला काही घांगऱ्या बांधून द्यायच्या, मध्ये छानपैकी 5-6 घुंगरं बांधून द्यायचे. आता असं घेतलं समजा, असं वाजवलं आवाज येईल ना. आणि तुंबडी वाद्यावरून जे गाणं ते तुंबडी गाणं किंवा तुंबडी. अच्छा. पण हे लक्षात ठेवा, तुंबडी गाणं नाही तर तुंबडी का गाणं. तुंबडी का गाणं. विदर्भामध्ये हिंदीचा प्रभाव आहे हे तर मान्यच आहे, पण हिंदी आणि मराठी यांची राष्ट्रीय ऐक्याची एक प्रतिकृती, एक उदाहरण म्हणून तुम्हाला तुंबडी म्हणता येईल. असं हे गायन प्रकार आणि नृत्य प्रकार आहे. छान माहिती दिली सरांनी. बरं सर, या तुंबडीबद्दल म्हणजे आता तुम्ही म्हणालात की हे गाऊन म्हणजे त्याच्यावर नृत्य पण केलं जातं आणि गाणं सुद्धा, तर ते कशा प्रकारचं असतं? म्हणजे गाणं कसं काय बनवतात? हां, तुंबडी हा प्रकार असा आहे की त्या ठिकाणी गाण्याच्या ओळी असतात आणि त्या ओळीमध्ये हिंदीचा प्रभाव असतो. आणि ते सांगत असताना समोरचा एखादा माणूस, आता समजा कोणी म्हणत असला की गण्या बापू बन्या बापू ऐकून तो घे ना,
राधाबाई बदाबाई तुम्ही ऐकून तर घ्या ना, साडीवाली बाई तुम्ही ऐकून तर घे ना, अशा प्रकारे. किंवा मग समोर समजा एखादे आमदार बसले असतील, आमदार बाबू तुम्ही ऐकून तर घे ना, सरपंच बाबू तुम्ही ऐकून तर घे ना, अशा प्रकारे समोर असलेल्या व्यक्तींचा उल्लेख त्या ठिकाणी होतो. आणि मला सांगायला पाहिजे की पश्चिम महाराष्ट्रात जो भारूड प्रकार आहे त्या भारुडासारखा अनेकदा विनोदी अंगाने एखादं तत्त्वज्ञान सांगण्याचं काम देखील तुंबडी करते. आणि आज तुंबडी तर अगदी वृक्षारोपण आणि पर्यावरण या विषयावर देखील आपलं गायन करते. अच्छा, म्हणजे करंट इश्यू जे सुरू आहे त्यावरच लगेच तिथल्या तिथेच बनवून आणि ते रचना. छान छान. पण मग ते हिंदी शब्द का भरतात, म्हणजे त्याला काही कारण वगैरे असं काही नाही? कारण काही नाही, आम्ही टोकाकडे हिंदीकडलेच आहोत. आणि महत्वाचं म्हणजे कित्येक वर्ष मध्य प्रदेशाशी आमचा संबंध होता. विदर्भ हा मध्य प्रदेशाचा भाग होता त्या काळामध्ये, महाराष्ट्र मध्य प्रांत होता ना त्याच्यामुळे राजधानी मध्य प्रांत. साहेब ते गंगासागर बद्दल आपल्याला ते काय माहिती आहे ना, सांगतात ना सर. गंगासागर, हे गंगासागर गंगासागर म्हणजे हे काय आता? अरे गंगा सांगा सर. हे काय मलाच विचारते उगाच. नाही म्हणजे विचारलं पाहिजे ना. हां सर प्लीज. तर गंगा आणि सागर, गंगा सागराला मिळते अशा प्रकारचा एक नियम म्हणतो. पण गंगासागर हा आमच्या काळाला एक चांगला नाट्य प्रकार आहे. म्हणजे दंडारीतलं नाट्य, तुमच्या खडीगंमतमधली बतावणी, आणि आता आपण ढाका पाहिलं, ढाकामधली गाण्याचा प्रकार, त्रिवेणी संगम या ठिकाणी एकत्रित होतो. आणि माझ्या मताप्रमाणे हा एक अतिशय प्रगत असा इथला नाट्य प्रकार आहे. कथा कोणतीही घ्या, एका पात्राचं गंगा राहील आणि दुसरे सागर, आणि अर्थात पती पत्नी, त्यांचं दोघांचं लग्न होईल किंवा मध्ये काय आणखी विरह होईल, काय होईल, पण कथा या दोघांच्या अनुषंगाने चालत जाते. गीत पद्य अशा प्रकारे थोडासा ललितासारखा प्रकार हा चालत जातो आणि रात्रभर आमच्या रसिकांचं मनोरंजन करतो. अतिशय दुसरं झालं की तिसरं. हो. आणि अतिशय छान वेशभूषा, राजा राणी वगैरे सर्व यांची वेशभूषा असते. तो राजा येतो, अगदी अरे माझा परिचय सांगितला नाही का, जवळ एक शिपाई असतो, तो परिचय सांगतो, हे अमुक अमुक राजे आहेत. मग सतत मला ओळखला का, मी अमुक अमुक राजाचा शिपाई आहे. अशा प्रकारे येणाऱ्या माणसाचा परिचय सांगत 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 एकदा पुढे चालतो. गंगासागर याबद्दल माहिती घेतली. मरमीना. मरमीना? मरमीना नाही, मीना तू मर असं नाही, मरमीना. आता हे कुठलं? आदिवासी प्रकार आहे, लोकनृत्य. काय सांगता? सांगतोय ना, म्हणजे खरंच ऐकलं नव्हतं, नवीन दुर्मिळ आहे. मग मला त्याबद्दलची थोडी माहिती सांगा. सांगतो ना. हा काय असतं, काय म्हटलं सांगा ना. माहिती? हा माहिती सांगा. माहिती सांगतो ना, सरांना सांगायला सांगतो ना. सांगू? सांगितलंच पाहिजे. तर आदिवासी नृत्य आणि ते माडियांचं हे मरमीना हे पाहायचं असेल तर तुम्हाला थेट नागपूरच्याही पलीकडे 200-250 किलोमीटर अगदी अहेरी आणि एटापल्ली या भागात यावं लागेल. अगदी एटापल्लीवरून पुन्हा 15-20 किलोमीटर आमच्या एमली त्या ठिकाणी जावं लागेल. आणि तिथं काय हा नृत्य प्रकार कसा ते पाहावं लागेल. तर काय होतं, मरमी म्हणजे लग्न, आणि लग्नात जे नृत्य करतात ते मरमीना नृत्य किंवा मरमीना नाच. आपल्या गोंड, राजगोंड आणि माडिया या आणि कोरकू वगैरे सर्व आदिवासींच्या विवाह पद्धतीमध्ये नृत्याला फार महत्त्व आहे. असंच हे या चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील माडी यांचं अतिशय लोकप्रिय असं नृत्य विवाहप्रसंगी करण्याचं आहे, त्याचं नाव आहे मारमीना. अरे गोटूल बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? नाही नाही हो, सांगा. गोटूल बद्दल माहिती सांगाय? त्यांना सांगू का? सांगा सांगा. तुम्हाला या वयात तुम्हाला गोटूलची गरज नाही. गोटूलची तरी सुद्धा आता, कारण गोटूल हे तरुण तरुणीचं एक चांगलं एक एकत्रित बसण्याचं संमेलन स्थळ आहे. तरुण लोकांना, तरुण मुलींना, तरुण मुलांना सांस्कृतिक केंद्र म्हणून गोटूलचा एक उपयोग आमचे आदिवासी करीत असतात. म्हणजे हे आदिवासी लोक करतात. समजा त्यांचं सर्व सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी होतात, त्याला गोटूल म्हणतात. मग काय म्हणजे तिथे म्हणजे त्यांना भेटण्याचं काय कारण काय? काय होतं तिथे नेमकं? कशासाठी? सर्व सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी होतात, त्यांच्या भेटी होतात. आणि पुढला आणखी जर त्यांचा विवाहाच्या पूर्वी जर त्यांचं प्रेम संबंध जोडलं तर पुढल्या विवाहाच्या देखील गतिविधी होतात. अच्छा, म्हणजे मुख्य हेतू तो नसतो. गोटूल विषयी जी आपल्याकडे तसा काही समज आहे तेवढा तो नसतोच, तो नंतरच. छान छान. सर,
आज तुम्ही इथे येऊन आम्हाला खूप मोलाची अशी माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. दिन 10 या कार्यक्रमामुळे विदर्भाच्या या अनेक लुप्तप्राय लोकाविष्कारांना या ठिकाणी महाराष्ट्रासमोर नाही किंबहुना पूर्ण जगासमोर दाखवायची संधी मिळालेली आहे. हे श्रेय यांना दिलं पाहिजे. खरंच.